नमस्कार प्रेक्षक सी न्यूज पुणे वृत्तदर्शन मध्ये आपलं स्वागत। मी संपादक मालक डॉक्टर शैलेश गुजर। डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या विद्यापीठ परिसरामध्ये वायफायची सुविधा नाही, मेस नाही, निकृष्ट दर्जा, त्याच्यानंतर फूड कमिटी नाही, अशा विविध मागण्या आणकरता तेथील विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं आणि तेही अभाविपच्या माध्यमातून। तेव्हा या सर्व मागण्या विद्यापीठाच्या प्रशासनाने मान्य केल्या, त्या बाबतीत ही माहिती। राजकारणामुळे ती फुटबॉलची टीम पण गुजरातला जाऊ शकली नाही। मी स्वतः एक खेळाडू आहे। माझं इथं 2 वर्ष नुकसान झालेलं आहे। मी 2 वर्ष तयारी करत होतो ऑल इंडियाला खेळायची। माझी इच्छा होती की मी ज्या युनिव्हर्सिटीमध्ये शिकतो त्या युनिव्हर्सिटीचं नाव मी अख्ख्या देशामध्ये मोठं करीन, पण त्या ठिकाणी मला मिळालं काय तर नुकसान। माझा महिन्याचा खर्च इतका आहे, मला 2 वर्षाचा खर्च कॉलेज देणार आहे का, स्पोर्ट्स डायरेक्टर देणार आहे का व्हीसी भरून देणार माझा खर्च। अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही। अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा। अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय गुड मॉर्निंग चूर्ण। 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते। प्रेक्षको, आता आली आपली महाशिवरात्र। नटरांग मंदिराच्या महाशिवरात्री निमित्त कार्यक्रमांना आता सुरुवात झाली आहे। कल्पना बालाजी त्याचप्रमाणे इतर त्यांच्या सहकाऱ्यांनी त्या ठिकाणी विशेष परिश्रम करून एक नृत्य रचना सादर केली, ती आपण आता जाणून घेऊया। नमस्कार प्रेक्षको, पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी
सध्याच्या राजकीय परिस्थितीनुसार काही भाष्य पत्रकारांसमोर केले ते आपल्याकडे आपण सादर करतो. पण त्याचबरोबर मुरलीधर मोहोळ यांना एक हाती पुणे महानगरपालिकेची सत्ता दिलेली आहे आणि त्यातूनच आता भारतीय जनता पक्ष पुणेकरांना काय सुविधा देणार हे मात्र त्यांनी आज तागायत स्पष्ट केले नाही. जाणून घेऊयात मुरलीधर मोहोळ. करायचं ते योग्य करतील. मला असं वाटतं की हे खरं आहे की गेल्या अनेक वर्षापासून जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे, पण पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी म्हणून आमच्याही सर्व कार्यकर्त्यांनी स्थानिक जिल्ह्यातल्या नेत्यांनी खूप चांगलं काम केलंय, लोकांपर्यंत पोहोचलेत आणि जो काय व्हायचा निर्णय तो शेवटी जनतेवरती सोपवून देऊ. आज मतदान होईल, निकाल लागल्यावरती कळेल. रात्री बुट्टी पटल्यानं मारहाण झाल्याचं कळतंय. नाही, मला माहित नाही, कारण मी पहाटे आलो, मी दिल्लीवरनं आलो, अधिवेशन चालू आहे. आज आमच्या बॅमनिकॉमचा दीक्षांत समारंभ होता, त्यामुळे मी डायरेक्ट पहाटे आल्यानंतर इथंच आलो. त्यामुळे मला माहिती नाही, मी माहिती घेतो. झालं असेल शेवटी, असं काही व्हायला नको, झालं असेल तर ते चुकीचं आहे. एक्सप्रेसवेचा प्रश्न आहे ना. खरं तर गेली अनेक वर्ष आपण पाहतो की एवढी मोठी वाहतूक कोणी कुठेच झाली नव्हती. जे झालं पुणे जिल्ह्यात जवळपास 32 तास ते सगळे अडकून पडले. अनेक जण बाहेर पडायचा प्रयत्न करत होते. खूप जास्ती त्रास झाला. यावरती काही खरं तर गडकरी साहेबांशी बोलणार आहात का राज्य सरकारकडून? नाही, मला वाटतं हे खरं तर खूप त्या दिवशीचं भयानक होतं. मी सुद्धा सातत्यानं पुणे ग्रामीण SP च्या संपर्कात होतो. जी सगळी यंत्रणा तिथे लागली होती त्या सगळ्यांच्या संपर्कात होतो, कारण सगळीकडनं नागरिक अडकले होते, त्रस्त झाले होते. पण असा प्रकार भविष्यात होऊ नये त्याच्यासाठी निश्चितपणे काळजी घेतली पाहिजे. तशी यंत्रणा अगदी 100% त्या ठिकाणी अवेलेबल हवी, यासाठी निश्चितपणे आपण काहीतरी करणार आणि केलं पाहिजे. मला असं वाटतं की शेवटी मी सुद्धा एक लोकप्रतिनिधी आहे, त्यामुळे ती माझी सुद्धा जबाबदारी आहे. भविष्यात असा कुठलाही प्रकार होणार नाही याची काळजी घेणार. आणि दादांच्या अपघाताची माहिती सांगणार आहेत रोहित पवार. 10 तारखेला प्रेस घेतात म्हणजे माझ्याकडे काही माहिती आहे, चौकशी सुरूच आहे तुमच्या डिपार्टमेंट मार्फत. नेमकं काय चौकशी चालू आहे. ब्लॅक बॉक्स AIBच्या टीमने ब्लॅक बॉक्स हस्तगत केलाय, त्यांना सापडलाय. त्याचा डाटा डाउनलोड होईल, त्याच्यावरती त्याचा विश्लेषण होईल आणि त्याच्यावरनं निश्चितपणे लवकरात लवकर अहवाल येईल. आता रोहित पवार आणि यांना शेवटी त्या विषयावर जे ज्यांना बोलायचं त्यांना ते स्वातंत्र्य आहे. शेवटी त्यांना काही त्यांचं म्हणणं असेल ते म्हणतील. प्रेक्षको, नुकताच पुणे मुंबई रस्ता 40 तासाहून अधिक काळ आपल्याला मुंबईला जाता आलं नाही आणि ट्रॅफिक जॅम झाली, लोकांचे हाल झाले. त्याकरता मिसिंग लिंक हा एक पर्यायी व्यवस्था होती, ती का झाली नाही? ती व्हायला पाहिजे होती. मिसिंग लिंकचा हा एक व्हिडिओ खास तुमच्या माहिती करता. पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन. चिंतन भाई, कैसा था ऊपर से? सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा.